अजून बऱ्याच परीक्षांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, पण तुम्ही त्यावर मात कराल अशी मला खात्री आहे. इथे लक्ष द्या जरा. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण सारंग आणि मुक्ताच्या प्री वेडिंग पार्टीसाठी इथे जमलो आहोत. या पार्टीमध्ये तुमच्यासाठी एक सॉलिड सरप्राईज आहे. आता पार्टी सुरू झालीच आहे तर सरप्राईज पण सांगून टाक. तर आपण या प्री वेडिंग पार्टी सोबत करणार आहोत या दोघांचा एक छोटेखानी साखरपुडा. अरे जोरात टाळ्या वाजवा. साखरपुडा? अरे म्हणजे विधिवत नाही रे, म्हणजे त्या थीम मधली एक अशी महत्वाची गोष्ट करणार आहोत आपण. रिंग सेरेमनी म्हणजे ते अंगठ्या एक्सचेंज करणं. आत्या, हे बघ, म्हणजे रिंग सेरेमनी हा आमच्यासाठी खूप महत्वाचा इव्हेंट आहे. आय मीन, तू जो प्लॅन करतेस ना तो खरंच चांगला आहे. सारंग, अरे बॉलिवूड थीमची पार्टी आहे ना, म्हणून ही रिंग सेरेमनी. मी म्हटलं ना, विधिवत असं काही नाहीये. असं फक्त अंगठ्या एक्सचेंज करायच्या, दॅट्स इट. आणि तू काय रे सारखा माझ्यावर संशय घेत असतोस? हे बघ आत्या, तसं काहीच नाहीये. हे बघ, मला इतकंच म्हणायचंय की आमची एंगेजमेंट होते, आमच्यासाठी खूप महत्वाचा इव्हेंट आहे आणि त्यासाठी मुक्ताचे आई वडील इथे असायला हवे होते ना. खर तर ते पार्टीसाठी पण इथे असायला हवे होते. का नाही येत ते इथे? ते हा, अरे वेळ असेल ना त्यांना. हो आत्या, अगं पण आपण जर त्यांना इन्व्हाइट केलं तरच कळेल ना. आई, आई, तुला सुद्धा वाटलं नाही का की त्यांना बोलवावं? अरे फक्त पार्टीचं ठरलं होतं म्हणून मी फार लक्ष नाही दिलं. आणि रिंग सेरेमनी वगैरे सगळं आत्ताच ठरतं ना, मला माहितीच नव्हतं रे सारंग. रावसाहेबांनी फक्त मुक्ताची नाही, तिच्या अख्ख्या कुटुंबाची ओळख करून द्यायला पाहिजे. हो आजी, एवढं काही नाही, गडबड विसरले असतील. लक्षात नाही राहिलं. नाही नाही नाही, तरी सुद्धा मी आग्रह केला होता पण तुम्हालाच वेळ नव्हता. ठीक आहे ठीक आहे, एवढं त्यांना खात्री वाटत नव्हती म्हणून फोन करून विचारलं. बस ठीक आहे. अण्णा, तुमची तयारी चालू द्या. इकडं पण लय गडबड आहे, आपण नंतर बोलू. बर. दादा, माफ करा, तुम्ही मोठे आहात. तुम्हाला खरं खोटं करायची काहीच गरज नाही. नाही अगं, खरं तर चूक माझी आहे. दादा, मी तुमची माफी मागतो. पण मी तुम्हाला संशयानं विचारलं नव्हतं. जस्ट मला उत्सुकता होती आणि पण मी खरंच तुम्हाला विचारायला नको होतं. अरे काही चुकलेलं नाहीये तुझं. कसं आहे, दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुंकरून प्यायला लागतो, तसं झालंय तुमचं. हरकत काहीच नाही, पण एकदा खात्री पटली हे बरं झालं. हो दादा, सॉरी, बट तसंच काहीचं माझ्याही डोक्यात होतं, पण एक्स्ट्रीमली सॉरी. बाहेर एवढा मोठा आनंद व्यक्त करताना मध्येच निघून आला तुम्ही वेड्यासारखे. हा, जा आता छान एन्जॉय करा. जा दादा, तुम्ही आला असतात तर. तुमचा वेळ नका वाया घालू, मी आहे ते बरं आहे. जा आता बाहेर एन्जॉय करा, जा पळा. अरे ठीक आहे, माझे आशीर्वाद कायम आहेत. सुखी बा. चला पळा. हो, आताच. जा जा जा. होय होय होय, अगं काय रे देवा. वहिनी,
मला तुझा खरंच अभिमान वाटतो ग. कारण मुक्ताबाई आमच्या घराचा भाग होतीये आणि अभिमान यासाठी वाटतोय की तिच्या या साध्या चेहऱ्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. अगं मुक्ताबाई, तुझ्याबद्दल जितकं बोलावं ना तितकं कमीच नाही ग. ती खूप गुणी आहे, शिवाय ती एक उत्तम संबळवादक आहे. पण काही प्रथा चालीरीतींमुळे तिला खूप विरोध झाला आणि त्रासही झाला. पण तिने हट्टाने, जिद्दीने सगळे विरोध बाजूला सारून आपल्या कुटुंबासाठी, आपली आवड जपण्यासाठी ती संबळ वाजवत राहिली. ती एक उत्तम संबळवादक आहेच, शिवाय तिला संबळ वाजवताना पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. आजचा सुंदर दिवस आहे आणि आपण सगळे आहोतच, तर मी मुक्ताबाईंना विनंती करते की तिने सगळ्यांसमोर तिची कला सादर करावी. युवराज, मुक्ताबाईंचा संबळ घेऊन येणार. म्हणजे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आता आम्ही आतुरतेने या दोघांच्या लग्नाची आणि ती या घरात कायम येण्याची वाट पाहतो. मुक्ताबाई, तुझी गरिबी, तुझं हे छोटं घर, याही पलीकडे तुझी संबळवादक म्हणून एक ओळख आहे. हे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून आता तरी तू संबळ वाजवावा अशी मी तुला विनंती करते. रेणुका, बरोबर तिची लाज काढतेस तू. अरे पाहुण्यांनो, लाजू नका. माझी मुलगी तिची लाज काढते ना, त्याचा आनंद लुटा. आणि वेद, तुझी होणारी बायको आहे ती, समजून घे तिला. माझी मुलगी आहे, कळलं ना, माझं रक्त आहे. तर नीट लक्ष देऊन बघ तिच्याकडे, ती कशी वागते ती. वहिनी, आज पहिल्यांदा एवढ्या लोकांसमोर कुणीतरी माई संबळवादक अशी ओळख करून दिली. मला लई चांगलं वाटलं. यासाठी रेणुकाताईंना थँक्यू. आज मला माय गुरूंची म्हणजे अण्णांची लय आठवण येते. आता ते हळदीची तयारी करतायत म्हणून इकडे येऊ शकले नाही. ते इकडे असते तर त्यांच्या पाया पडून येऊ संबळ हातात केलेला लय अभिमान वाटला. एखाद्या पुरुषाने बाईला कधीच संबळ शिकू दिलं नसतं. फक्त फक्त मला वाजवायला आवडायचं म्हणून त्यांनी मला शिकवलं. यांचा डान्स कोणी बसवला आणि कधी बसवला?
मस्त दिसते ना जोडी. अशा प्रकारे तर नाचता नाचता भाऊ काकांना स्वर्ग फक्त 2च बोट शिल्लक राहिल्याचं आपण सगळ्यांनी आता आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. तुम्हाला वाटलं असेल भाऊ काका नाचताना विसरले, पण तसं नाही. तो डान्सचाच एक पार्ट होता. हे मात्र बरोबर आहे हा. पण या जोडी करता अतिशय योग्य गाण्याची निवड केली होती. बोलण्याची तऱ्हा जरा शिकून घ्या असं माधवी काकी भाऊ काकांना समजावून सांगित होत्या. तर आता 2-4 शब्द विसरणाऱ्या भाऊ काकांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. भाऊ काका, पण आता मात्र मला सगळं स्पष्ट आठवतंय. एकही शब्द न विसरता तुम्हाला सांगतो, खर तर माझी खूप लहानपणापासूनची इच्छा होती माधवी सोबत डान्स करायची. लहानपणापासूनच. आजी, अहो तुम्ही काय यांचा बालविवाह केला होता का काय? नाही नाही नाही, काय झालं, मगाशी बोलण्याच्या नादात चुकून माझ्या ह्याच्यातून माझ्या मुखातून चुकून बालवयीचा उल्लेख झाला. खरं तर ज्या दिवशी माझं लग्न झालं त्या दिवसापासून माझी इच्छा होती की एकदा माधवी सोबत डान्स करावा. आज ती पूर्ण झालीये. गायत्रीने मस्त डान्स बसवला होता. आजपर्यंत बायकोच्या तालावर नाचत होतं, आज मुलीनं नाचवलंय. तर अशा त्यांच्या या दमदार पंचनिशी मी त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. तर आता मी सगळ्यात महत्वाच्या जोडीला स्टेजवर आमंत्रित करतो. ती म्हणजे रावसाहेब, म्हणजे दादा आणि वैजयंती काकी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. नाही रे बाळा. अगं मग गेली कुठे? गायत्री, गायत्री, तू बघितलंस का मुक्ताला? अगं तू इथे काय बघतेस? ए गायत्री, अगं मी काय विचारतोय? अरे तू बघितलंस का? ए बाळा बोल ना. गायत्री, दामू काका, अगं गायत्री मुक्ता कुठे? ह्यांना माहितीये का? दामू काका,
तुम्ही का असताय गॉड म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत नाटक केलंय. तुम्हाला काहीच वाटलं नाही का की मला काय फील झालं असेल. मुक्ता बहिणीवर तुझं किती प्रेम आहे हे बघायचं होतं, म्हणून आम्ही हे नाटक केलं. आणि आम्हाला पण समजलं ना की दादा मुक्ता वहिनीवर खूप म्हणजे खूप प्रेम करतो. असं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता नाही. असे आपल्या घरामधली ज्येष्ठ मंडळी आपल्या आजूबाजूला आसपास असताना असं नाही करायचं. आणि कार्यक्रम संपला आता. मुक्ताला तिच्या घरी पाठवायचे, पाठवणी करायची तिची. पाठवणी कशाला? अरे हळदीसाठी माहेरी जायचे तिला तिच्या. मग आई आमच्या दोघांची हळद इथेच होईल ना, आपण इथेच करू. नाही असं नाही करतायत, अशी प्रथा नाहीच आहे. घरी जाऊ दे तिला. तिच्या आई वडिलांनी पण तयारी केली असेल ना सगळी हळदीची. अरे एवढी काय चिंता करतोस? लग्नाला येणार आहे ती परत. मुक्ता, तुला येताना बघू शकते, पण जाताना नाही बघू शकत का? त्यापरीस मी माझ्या खोलीत वर जाऊन बसते. हा, पण उद्या जेव्हा परत येशील तेव्हा दारात समद्यांच्या आधी मीच उभी असलेली दिसेल तुला. आजी, तुमच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे ते मला अजून समजलंच नाही. तुमचं प्रेम वाढतच जाते. अगं तू तर किरमाचा खळखळ वाहणार जरा आहेस. आम्ही काय बाई पाटाचं पाणी. नगरकर कुटुंबामध्ये आता जे प्रेम ओसंडून वाहतंय ना ते फक्त तुझ्यामुळे. फक्त आनंदाचं नाही, जे काही आपले सगळे दिवस बदलले, जे काही सुख आलेलं आहे, या सगळ्याचं कारण फक्त मुक्ता आहे. हो, उद्याचा दिवस बघण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे. बर, मुक्ताला सोडायला कोण जाणार आहे? रेणुका, युवराज आणि दत्ता. मुक्ता, मला वाटतं आपण निघायला हवं. आले आम्ही. तुम्ही ये लवकर, वाट बघते. मलाही तुला असं जाताना पाहणं अवघड झालंय. मी कायमची जात नाही. उद्यापासून कायमची राहिले. मुक्ता, यात साडी आणि दागिने. हा तुझा मोबाईल. अगं बाई, नवीन मोबाईल घेतलास का तू? हो नाही, पप्प्या भाऊंनी दिला होता. अगं त्याचा मोबाईल कशाला घ्यायचा ना? नाही, थोडे दिवसच घेतला होता वापरायला.
परत देणारच होत. हो का? मग देऊन टाक बघू. म्हणजे काय आहे, नगरकरांच्या सुनेला असा दुसऱ्यांकडनं असा मोबाईल वगैरे घेणं शोभत नाही. बरोबर बोलते ना मी सारंग? अगं आत्या, तो मोबाईल देणारच होतो. मुक्ता, देऊन टाक. पप्या, आणि आम्ही उद्या घेणारच आहोत तुला नवीन गिफ्ट करणार आहोत. थँक्यू हा पप्प्या, गरजेला तू दिलास तिला. हो तर थँक्यू काय, बहीण म्हणल्यावर एवढं करायलाच पाहिजे. आणि ही बॅग, त्याच्यामध्ये साडी आणि दागिने आहे. लग्नाला येताना ही साडी नेस आणि दागिने घाल. बाकी इथे आल्यावर तयार करू तुला. वय बहिणी, चल निघूयात. आयुष्यमान बाबा. नको, पाया वगैरे पडू नकोस का? मी लहानच आहे. लय दया केले. आत्माराम, तू म्हणला तू यावर दया कर म्हणून दया करणार आहे मी. बाहेर जो भांडव घातलाय, हळदीचा एवढा खर्च केला तू, हळद लागणार, पण मुक्ताच्या अंगाला नाही, आर्याच्या अंगाला लागणार. आर्या इथून तयार होऊन नगरकरांच्या घरी जाणार आणि सारंगची विवाह बंधनात अडकणार. कसा? तोपर्यंत इथून हालायचं नाही काय? करा करा, लग्न करताय ना, करा. काय स्वप्न यांची? तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मिळाला. स्पष्ट सांगतोय, भाव पण वाटायचं. भाव लग्न प्रियांका चोप्रा नाही तर दीपिका पडुकोन बरोबर व्हावं. हो कांता शेठ, येडाय का तुम्ही? अशा दोघींचे झालेत, तू येडाय काय? त्यांची व्हायच्या आधी वाटायचं. पण कुठे आपली एवढी पोच? आणि हे हात वर करून कैरी काढायची अवकात नाही यांची, चालले चंद्राला शिवायला. हावराटा सारखी. तू काढ, हो बाटली काढ. कांता शेठ, हे बोललाय ना, लय भारी वाटलं मला. रावत साहेबाच्या या बदल्यावर माझा विश्वास बसत नाही. तो संशय काय माझ्या डोक्यातनं जाईना बघ. तुम्हा सगळ्या मूर्खांमध्ये ना आजीच शहाणी निघाली. मामा, मला आजीचं फार कौतुक वाटतंय बघ. हो, पण तिच्या कौतुकाचा काय फायदा?
वेळ तर निघून गेली. तुम्ही दोघं घेण्याच्या कातडीचा आहात. खरे सैतान आहात, सैतान. मला माहित आहे त्या दिवस फटाक्याच्या स्फोटात मला मारायचा प्रयत्न हा तुमच्या दोघांचाच होता. अरे ही तर हुशार निघाली. पण चल, तुला पण बरं झालं हे समजलं की आम्ही दोघे प्रचंड वाईट आहोत. पण त्यांच्यासाठी जे वाईट इराद्याने लोकांच्या घरात घुसतात. हे चोरट्या, कोण वाईट इराद्यानं कोणाच्या घरात घुसलंय ना हे आधी स्वतःला विचारा. स्वतःच्या बायकोचं घर फुकणाऱ्यांनी मला अक्कल शिकवायची गरज नाहीये. तडफड, समोरच्यावर आरोप करून सुटण्यासाठी चाललेली तडफड चालू आहे बिचारीची. पण काय करणार, वेळ निघून गेली. मुक्ता, पुढच्या वर्षी तू किंवा तुझा तो फालतू बाप जर आमच्या घरी संबळ वाजवायला जर आलेच तर आमच्या घरची सून आर्या तुला पैसे दे. नगरकर घराची सून होण्याची लायकी नाहीये तुझी. तू फक्त संबळच वाजव. महाजाल याला म्हणतात, प्रचंड महाजाल. तर इथे असं घडणार आहे की तू इथे कैद राहणार आहेस आणि तिकडे तुझ्या जागी आर्या सारंगच्या शेजारी बसवून त्याच्याशी लग्न करणार आहे. डायरीला लावूया. हा? चला. बिचारी. मला माहितीये एक वेळेस तू सारंग शिवाय जगू शकशील, पण या संबळाशिवाय नाही जगू शकणार ग. म्हणून हा तुझ्या सोबतच जाऊ दे. आणि तसही तुझी एकही आठवण आम्हाला आमच्या घराच्या आसपासही नको. या घराला, सारंगला तुझी गरज आहे ग बहिणी. का मन अगदी सैरभर झालंय. लय अस्वस्थ वाटतंय ग. हो, मग गोळी घ्या आणि अंगावर चादर घेऊन झोपा बेडवर तुमच्या जाऊ. हा देवी, मग काय, मला तर हे होते, मला ह्या होते, त्या होते, संशयच येतोय. आता घरात एवढं शुभ कार्य आहे ना, मग तरी सुद्धा यांची हे चालूच आहे. तर गप्पा बसा. थांब जरा. काय ग, मनात शंका आली तर बोलायला ना ग. सासूबाई, आता नका कुठली शंका मनात आणू. सगळं छान झालंय की नाही. उद्या सारंगची हळद आहे, त्याला हळद लावायचे, सगळी तयारी करायचे, आपल्याला पण हळद खेळायचे. काय सांगा सांगा जरा त्यांना समजावा. वैजयंती, हो आले. अगो बाई, दादा बोलवत आहेत. अगो बघितलं, मी म्हणलं ना दादांना मोठ्या आईशिवाय अजिबात करमत नाही. आले आई. पाहिलं, कळलं. गायत्री, मुक्ता घरी पोचली असेल का ग?
अगं काही वेळापूर्वी फोन केला होता तर 10 मिनिटात पोचते म्हणाले होते. तरी एकदा करून बघते परत. हा लगेच कर लगेच कर. अगं म्हातारे, आजच काही शंका घ्यायच्यात ना त्या घे. उद्या तुझ्या प्रत्येक शंकेचं निरसन होईल बरं का. रिंग वाजते. हा गायत्री बोल. हा अरे दत्ता मामा, रेणुका ताईचा फोन नाही लागत आहे. सगळं ठीक आहे ना? अरे आता आम्ही इथे असल्यानंतर काय चुकीचं घडणार आहे? सगळं काही ठीक आहे. आणि हे बघ काय माहितीये का, ती रेणुकाला ना रेंज नसेल आणि ती इथून हळदीसाठी आपल्याकडे पुन्हा येते, कळलं ना? अच्छा. आम्ही इथे मुक्ताच्या घरी आलोय आणि युवराज आणि मी आहे ना इथेच थांबणार आहोत. त्यांच्या घरच्यांना काय हवं नको ना ते पाहणार आहोत आणि मग उद्या काय माहितीये का, उद्या मुक्ताला आणि त्यांच्या घरच्यांना घेऊन आपल्या घरी येणार आहोत. अच्छा अच्छा. पण मग रेणुका ताई कशी येणार आहे? अगं हा गाडी गाडी ग. अगं युवराज आहे ना रेणुकाला तिथे घेऊन येतोय, तो तिला तिथे सोडणार आहे आणि मग तो परत इथे येणार आहे. बरं बरं, मुक्ता वहिनीशी बोलायचं होतं, जरा तिला फोन देतोस का? अगं आता तिच्याशी काय बोलायचंय तुला? अरे असंच, कशी आहे काय करते. आणि इकडे हळदीची पण तयारी चालू झाली आहे. मामा तू दे ना तिला फोन, आमचं असतं रे मुली मुलींचं. नॉटी नॉटी आहात तुम्ही बायका. आणि गायत्री, आजकाल तुझा उत्साह ना जास्तच उसंडून व्हायला लागलेला आहे. अगं ती आत्ताच तिथून निघाली ना तर तू लगेच. आमची मुक्ता वहिनी आहेस तशी, तू दे ना तिला फोन. अरे जरा गंमत करायची रे तिची. अगं मी घराबाहेर आहे आणि ती आत आहे, बहुतेक ती चेंज करत असावी. बरं मग एक 10 मिनिटांनी करतोस का? हो 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 मी करतो फोन. पण कसं आहे माहितीये का, अगं इथे ना रेंजचा थोडा इश्यू आहे. म्हणजे ह्यांच्या घरापासून बाहेर आलोय मी खूप उंचावर, तिथे टेकडीवर, तिथून फोन करतोय. तरी सुद्धा ना फोन लागला तर नशीब, कळलं का? तरी पण हे बघ, मी फ्री झालो ना की तुला लगेच फोन करतो, कळलं का? आणि गायत्री, त्या फोन मधून जरा लक्ष काढ आणि हळदीमध्ये जरा लक्ष दे, ते जास्त महत्वाचं आहे. चल ठेवतो मी. बरं बरं ठीक आहे. दत्ता मामा, गायत्रीचा फोन होता ना? काय विचारत होती मुक्ताबद्दल? अगं तिला मुक्ताशी बोलायचंय, मग ती आवडते असं सांगून आहे ना मी आताचा तो विषय संपवला. अहो पण मग तिने परत फोन केला तर मग काय सांगणार ना? मी 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 मॅनेज करतो काय ते, तू आज जा, मी बघतो काय ते. जा अगं तू जा आज जा. ठीक आहे. मला एक कळत नाहीये, मी कधी विसरू शकत नाही. मी आणि अंबिका लहान होतो त्यावेळेला तो मृत्यूशय्येवरचा माझ्या आईचा चेहरा अजूनही आठवतो मला. कसं विसरू मी ते? आणि माझी आई गेल्यानंतर 1 महिन्याच्या आत वडिलांनी या बाईशी लग्न केलं आणि तिला आमच्या बोडक्यावरती आई म्हणून घरामध्ये आणलं. काय झालं असेल माझं आणि अंबिकाचं? कसं स्वीकारणार होतो आम्ही तिला? शक्यच नाही. त्यामुळे या बाईला मी कधीही माफ करू शकत नाही. हे सगळं कधी विसरू शकत नाही. जे काही मी तुझ्या सांगण्यावरून हे केलंय हे खूप आहे. याच्यापेक्षा पुढे जाऊन मी आणखीन तिच्यासाठी काही करू शकत नाही. माफ कर मला, माफ कर मला. आणखीन ह्या बाई समोर झुकायला लावू नका. नाही जमणार. हात नकाच बघ तुम्ही, माझं चुकलं. मी ह्याच्या पुढे नाही सांगणार तुम्हाला, असं काही कुठलाही हट्ट नाही करणार. तुम्ही मुक्ताला मनापासून सून म्हणून स्वीकारलं हेच खूप आहे माझ्यासाठी. स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. खरंच मी खूप भाग्यवान आहे. तुम्ही आयुष्यात आहात माझ्या. माफ कर वैजंती, तुला फसवावं लागतंय. हे दागिने आर्यासाठी तिच्या वडिलांनी पाठवले आणि उद्यापासून या घरामध्ये असं काही घडणार आहे जे नगरकर कुटुंबाने कधीच पाहिलं नसेल.